चला माऊली, आज बनवणार आहे मी मेथीपासून कढी गोळे। त्यासाठी साहित्य पाहूया आपण। ही मेथी घेतलेली आहे, हिरवी मिरची, सांबार, हे लसूण आहे, बेसन लागणार आहे आपल्याला, तेल, मीठ, हळद, जिरे आणि हिंग आणि ताक लागणार आहे। सर्वात आधी आपण मेथी स्वच्छ धुवून घेऊया। मेथी चांगली 2 पाण्याने धुवून घ्या। मी स्वच्छ मेथी धुवून घेतलेली आहे। आधी मिक्सरमधून हिरवी मिरची, लसूण 4-5 पाकळ्यानंतर लागणार आहेत आपल्याला। कोथिंबीर, हळद, थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक वाटण करून घेऊया। आणि दुसरी स्टेप आहे आपली, ही मेथी बारीक चिरून घ्या। ही मेथी इथे बारीक चिरून घेतलेली आहे। ते बेसन पीठ घालायचं, हळद, थोडंसं मीठ आणि जिरे आणि थोडंसं हिरवं वाटण घालून घ्यायचं आणि हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा। याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, हे मेथी ओली असल्यामुळे याच्यातच मळून जाईल। लागल्यास थोडं बेसन आणखी घाला, थोडंसं बेसन लागणार आहे। आणि हा इथे मी घट्टसर गोळा भरून घेत आहे। हा आपला गोळा तयार आहे। इथे गरम पाणी करून घ्यायचं आहे। गरम पाणी करायला ठेवले आणि त्याच्यावरती आपल्याला अशी छिद्रांची प्लेट ठेवायची आहे। त्याला थोडंसं तेल लावून घ्या। थोडंसं हाताला तेल लावून याचे गोळे बनवून घ्या। तुम्हाला हवे त्या आकाराचे गोळे करू शकता तुम्ही। मी आकाराचे गोळे बनवून घेते। हे आपले इथे गोळे तयार आहेत। छोटे छोटे 9 गोळे झालेले आहेत इथे। आणि हे आपल्याला प्लेटवरती ठेवायचे आहेत आणि वाफवून घ्यायचे आहेत। हे गोळे असे मी ठेवलेले आहे। त्याच्यावरती प्लेट ठेवायची। इथे ताक घेतलेलं आहे, हे वाटण घालून घ्यायचं ताकामध्ये। 2 चम्मच बेसन घालून घेऊया। हे हातानेच व्यवस्थित फिरवले जाते, मी हातानेच फिरवते। आणि दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे आहेत, वाफवून घ्यायचे आहे। हे आपलं इथं मिश्रण तयार आहे। त्याला आता मी फोडणी घालणार आहे। हे आधी गोळे काढून घेते। हे संपूर्ण गोळे वाफवायला आपल्याला 5 मिनिटं लागलेले आहेत, लगेच वाफतात हे। इथे मी आता फोडणी करून घेते। तेल, बारीक चिरलेला लसूण घालायचा, जिरे मोहरी घालायची, हिंग, थोडीशी हळद घालायची आणि हे मिश्रण घालून घ्यायचे। चमच्याने चांगले ढवळून घ्या। याला 1 उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। 1 उकळी आल्यानंतर आपण याच्यात मीठ घालायचे आणि चांगले ढवळून घ्या। 1 उकळी आल्यावरती आपण याच्यामध्ये गोळे घालणार आहोत। इथे 1 उकळी आलेली आहे। हे गोळे मी याच्यामध्ये आता घालून घेणार आहे। अशी कोथिंबीर घालायची वरून। आणि हे इथे मस्त आपले कढी गोळे तयार आहेत। बघा किती सुंदर दिसतात। तुम्ही पण नक्की करून पहा।